मग आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कडे जाऊया. ठीक आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये पण ते करेक्शन करा हा तुम्ही. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच्या प्रॉपर्टीज लिहिताना जर तुम्ही असं वेगळ्या टाइप मध्ये लिहिलं असेल तर तिथे करेक्शन करा. व्हेरियन्स इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन स्क्वेअर. व्हेरियन्स इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन स्क्वेअर. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे एस इंटू डी. इन शॉर्ट आपण कसं लिहितो, एस डी इज इक्वल टू, इफ स्टँडर्ड डेव्हिएशन इज सिग्मा then variance is equal to sigma square. Okay, so make this, write down this in your notebook, do this change. आणि या दोघांचं रिलेशन काय, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. ठीक आहे. So let's move towards the one example on Poisson distribution, then we move towards the normal distribution. ठीक है. Write down Poisson distribution. Tell me probability formula in the Poisson distribution. What is the probability of x? Yes. Who's going to? Yes. What is the formula? E raised to minus. M raised to x upon x factorial. E raised to minus m raised to x upon x factorial. Very good. Where m is mean of this distribution. ठीक आहे. आणि x म्हणजे काय, जे आपल्याला ज्या व्हॅल्यू साठी तुम्हाला प्रोबॅबिलिटी विचारली आहे ती म्हणजे x ची व्हॅल्यू, रिक्वायर्ड व्हॅल्यू. ठीक आहे. सो दिस इज, इन दिस वे वी आर गोइंग टू फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ x in the Poisson distribution. Take simple example, then we move towards the normal distribution. Okay, write down the example. If x has Poisson distribution, if x has Poisson distribution, then इथे असं दिलेले क्वेश्चन, Poisson distribution with mean is equal to 5. mean ऑलरेडी दिलेला आहे. then find probability of x is equal to 3. number 1. second one, probability of x is x less than or equal to 1. x less than or equal to 1. ठीक आहे. चलो मूव टुवर्ड्स द सोल्युशन. एका स्टेप मध्ये तुम्हाला आन्सर मिळते. सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 3 सक्सेस बाय युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ओके, सांगा काय आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 3. व्हॉट इज द फॉर्म्युला. फॉर्म्युला यूज करा आणि याची प्रोबॅबिलिटी फाइंड करा. e raised to minus 3. yes, e raised to minus 3, then 3 raised to 3. मीन किती आहे, 5 आहे ना. सॉरी, मीन 5 आहे तुमचा इथे. m value, here you can write given m is equal to 5. so e raised to minus m raised to 3 divided by 3 factorial. तो बघा इथे किती येते, e raised to minus 5. 5 cube means 125 divided by 3 factorial म्हणजे किती येते, 3 into 2 into 1, that means 6. tell me what is the value. आन्सर काय ते सांगा. yes, what is your answer. only calculation is remaining. 0.1403. okay, Aditya replied. Zero point किती आलं, 1403. have you got the answer. yes. let's move towards finding the value of probability of x less than or equal to 1. less than or equal to 1 ची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. लेस दॅन और इक्वल टू 1 म्हणजे काय, आपण कसं म्हणू शकतो, या कंडिशनला काय म्हणू शकतो.
एक्स अशा व्हॅल्यू घेतोय की जे एक आणि एक पेक्षा जास्त व्हॅल्यू घेतोय. सो हाऊ कुड वी रिप्रेझेंट दिस प्रोबॅबिलिटी? येस, लेस दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे कमीत कमी एक आहेत आणि जास्तीत जास्त एक पेक्षा जास्त व्हॅल्यू घेतोय. ठीक आहे. सो हाऊ कुड वी रिप्रेझेंट दिस प्रोबॅबिलिटी? ही प्रोबॅबिलिटी म्हणजे कशी आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलिस्ट वन सक्सेस. ठीक आहे, ऍटलिस्ट वन सक्सेस. ऍटलिस्ट वन म्हणजे वन पेक्षा जास्त व्हॅल्यू या प्रोबॅबिलिटी मध्ये एक्सच्या वन पेक्षा जास्त व्हॅल्यू या प्रोबॅबिलिटी मध्ये इन्क्लूड होत आहेत. ठीक आहे. सो हिअर एक्स कॅन टेक वन अँड मोर दॅन वन व्हॅल्यू. ओके. सो हाऊ कुड यू फाइंड दिस वन व्हॅल्यू? आता इथे एक पेक्षा जास्त किती व्हॅल्यू? हॅलो, X is less than or equal to 1. लेस दॅन आहे का ग्रेटर दॅन आहे? एक मिनिट मी चेक करते. लेस दॅन आहे, लेस दॅन. करेक्ट. आय थॉट दॅट ग्रेटर दॅन. हा, लेस दॅन ऑर इक्वल टू 1. दॅट मीन्स हिअर एक्स टेक मिनिमम जास्तीत जास्त एक व्हॅल्यू घेते आणि एक पेक्षा लेस दॅन आहे म्हणजे एक पेक्षा कमी व्हॅल्यू घेतोय एक्स. ठीक आहे. म्हणजे इथे काय म्हणू शकतो आपण? एक्स टेक ॲट मोस्ट वन व्हॅल्यू. ॲट मोस्ट वन व्हॅल्यू. ओके. एक काय घेतोय? जास्तीत जास्त एक व्हॅल्यू घेतोय आणि एक पेक्षा कमी असलेले व्हॅल्यू एक्स घेतोय इथे. ठीक आहे. मग इथे लेस दॅन ऑर इक्वल टू ला तुम्ही काय म्हणणार आहे? ॲट मोस्ट. आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर आपण काय म्हणतो? ॲट लिस्ट. ठीक आहे. सो इथे लेस दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू वन पेक्षा कमी आहे आणि वन इतकी आहे. सो ॲट मोस्ट एक्स टेक वन व्हॅल्यू आणि ॲटलिस्ट किती असणार आहे मग सांगा? 0. ठीक आहे. एक्स आपला काय रिप्रेझेंट करतो? व्हेरिएबल रिप्रेझेंट करतोय. सो व्हेरिएबल इथे मिनिमम व्हॅल्यू किती असणार आहे? 0. ठीक आहे. सो हाऊ कुड वी फाइंड दिस व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1? In this probability, two values of x will become x is equal to 0 plus x is equal to 1. ठीक है. So find this probabilities for these two values of x. So e raised to minus m raised to 0 divided by 0 factorial plus e raised to minus m raised to 1 divided by 1 factorial. m ची व्हॅल्यू -5 आहे, ऑलरेडी दिलेली आहे त्यांनी. एनिथिंग रेस टू 0 1 येणार इथे. 0 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू 1 e रेस टू -5 m फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल 1. ठीक आहे. सांगा याची व्हॅल्यू 2 इंटू e रेस टू -5 म्हणजे किती येते व्हॅल्यू याची सांगा? येस. Yes. What is the answer? E raised to -5 into 2. How much? Revnath replied 0.04038. Correct? झिरो पॉईंट झिरो फोर झिरो थ्री. ओके. पुढचे डिजिट डिफरंट आले तर चालतील पण पहिले 2-3 डिजिट तर सेम आले पाहिजे. 0.040. ओके, नो प्रॉब्लेम. 0.0404. ओके. हे तुम्ही असं पण लिहू शकता 0.0404. ओके. राऊंड ऑफ फिगर पण लिहू शकता. 8च्या ऐवजी इथे 4 लिहू शकता. 0. हे आन्सर तुम्ही असं पण लिहू शकता 0.0404 लाईक दिस ऑल्सो. ठीक आहे. Okay, so now let's move towards the normal distribution. Normal distribution.
Okay. Write down heading normal distribution. All of you write down heading. Okay. So let's see. So to find the probability, just tell me one basic thing. Probability of x. Probability of x. Probability of x means what? What it represent? हे काय रिप्रेझेंट करतं सांगा प्रोबॅबिलिटी म्हणजे? येस, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स हे एक फंक्शन आहे. ठीक आहे, कोणतं फंक्शन आहे? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणजे काय? समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज ऑफ एक्स आहे. प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी जी प्रोबॅबिलिटी येते त्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची जर ऍडिशन घेतली तर ते किती येते? 1. म्हणजे I इज इक्वल टू 1 to n. ठीक आहे, सो दिस इज द ऍक्च्युअल द डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके, याचाच अर्थ काय? जो एरिया आहे कर्वचा, ठीक आहे, द एरिया बाउंडेड बाय द कर्व विथ द एक्स ऍक्सिस, तो एरिया कितीदा असतो तुमचा? 1 असतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इफ युअर कर्व इज लाईक दिस. ठीक आहे, हा कर्व तुमचा असा काहीतरी असेल. समजा हे तुमचं पी ऑफ एक्स असेल. ठीक आहे, हे तुमचं पी ऑफ एक्स आहे. सो या कर्वने एक्स ऍक्सिसची जो एरिया केलेला आहे तो एरिया किती मिळतो तुम्हाला? एरिया किती मिळतो तुम्हाला? 1. ओके, एरिया म्हणजे काय? समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. ठीक आहे, सो एरिया फाइंड करतो आपण. ठीक आहे, probability of x is nothing but probability density function. In probability density function means summation of all probability is 1. म्हणजेच काय? हे जे फंक्शन आहे या फंक्शननी एक्स ऍक्सिसशी जो एरिया बाउंड केलेला आहे तो एरिया किती आहे तुमचा? 1 आहे. ठीक आहे, सो in the normal distribution we are going to find the area for particular value of x. ठीक आहे, एक्सच्या एका लिमिटेशन व्हॅल्यू मध्ये आपण एरिया फाइंड करणार आहे. ठीक आहे, सो हिअर वी आर नॉट गोइंग टू यूज द फॉर्म्युला. आपण इथे कोणताही फॉर्म्युला यूज करणार नाहीये. जस्ट लाईक बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता इथे कोणताही आपण फॉर्म्युला यूज करणार नाही. इथे फक्त 2 व्हेरिएबल यूज करणार आहे. 2 व्हेरिएबल प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. व्हेरिएबल एक्स जो कसा आहे तुमचा? कंटिन्युअस व्हेरिएबल आहे. Okay, when we follow normal distribution, if x is the continuous variable, because normal distribution is type of continuous probability distribution. हा कोणता टाइप आहे? आपण एक चार्ट बघितलेला, आठवते का? probability distribution. Probability distribution, there are 2 types of probability distribution. Discrete probability distribution, and second one is continuous probability distribution. Continuous probability distribution. Okay, discrete चे किती टाइप आहेत? binomial distribution, and second one Poisson distribution. Discrete probability distribution चे 2 टाइप आहेत, binomial and Poisson distribution. ओके, and continuous चा एक टाइप आहे, तो म्हणजे काय आहे? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके, डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे इथे कोणता व्हेरिएबल तुमचा असतो? या टाइप मध्ये एक्स कसा व्हेरिएबल असतो? डिस्क्रीट असतो. डिस्क्रीट म्हणजे काय? तो एक लिमिटेड व्हॅल्यू घेतो. ओके, लिमिटेड व्हॅल्यू घेतो. पण इथे कंटिन्युअस व्हेरिएबल, कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये तुमचा व्हेरिएबल कसा असतो? तो व्हॅल्यू घेतो -इन्फिनिटी टू इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी एवढ्या एक या रेंज मध्ये एक्स कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो. म्हणून त्या एक्सला आपण काय म्हणतो? कंटिन्युअस व्हेरिएबल. ओके, आणि त्याच्या पर्टिक्युलर प्रोबॅबिलिटीला काय म्हणतो आपण? कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी
डिस्ट्रीब्युशन. ओके, त्याचा एक टाइप आहे तो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, तोच आपण बघतोय आता. ठीक आहे. सो इन द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन एक्स इज विच काइंड ऑफ व्हेरिएबल? कंटिन्युअस व्हेरिएबल विच टेक व्हॅल्यू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ठीक आहे. एक्स हा अशी व्हॅल्यू घेतो की जो एका पर्टिक्युलर रेंज मध्ये कितीही व्हॅल्यू घेऊ शकतो, त्यामुळे एक्सला आपण कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणू शकतो. ओके. सो in this normal distribution the two variables plays very important role. Which two variables? Number one x variable, number two z variable. Okay, this z variable is called as normal. This z variable is called as standard normal variate. ओके, या झेड व्हेरिएबलला काय म्हणायचं? स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट विच रिप्रेझेंट्स एरिया. ओके, हा काय रिप्रेझेंट करतो? एरिया रिप्रेझेंट करतो. ओके. सो वी आर गोइंग टू फाइंड प्रोबॅबिलिटी बाय युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटीज म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचंय नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये? एक एरिया फाइंड करायचंय फॉर सर्टन कंडिशन ऑफ व्हेरिएबल एक्स अँड व्हेरिएबल झेड. झेड आणि एक्सच्या कंडिशन कोणत्या आहेत चेक करायचे, आणि त्या कंडिशनसाठी तो एरिया तुम्हाला फाइंड करायचे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये. ठीक आहे. आणि तो एरिया फाइंड करण्यासाठी आपण हे दोन व्हेरिएबल यूज करणार आहेत. ठीक आहे, एक्स व्हेरिएबल अँड झेड व्हेरिएबल. ओके. सो मेनली द नॉर्मल in the normal distribution the curve is बेल शेप्ड कर्व. ओके, तुमचा कर्व कसा असतो नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा? बेल शेप्ड कर्व. ओके, त्याचा शेप कसा होतो? लाईक बेल शेप्ड कर्व. ओके. सो इन द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन देयर एक्झिस्ट अ बेल शेप्ड कर्व. ओके, आणि या कर्वचा प्रत्येक वेळेस आपण यूज करणार पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये एक्सची कोणती कंडिशन आहे ते हे या कर्व वरती आपण रिप्रेझेंट करणार. ठीक आहे, आणि मग त्याचा एरिया फाइंड करणार. ओके, आता इथे बघू शकता हिअर इन दिस कर्व कसा आहे? सिमेट्रिक आहे. जो पार्ट एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसच्या या साईडला एक्झिस्ट होतोय तेवढाच पार्ट कर्वचा निगेटिव्ह साईडला एक्झिस्ट होतोय. वाय ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह साईडला जेवढा पार्ट आहे कर्वचा तेवढाच पार्ट का आहे कर्वचा निगेटिव्ह साईडला आहे. ओके, म्हणजे हा कोणत्या टाईपचा कर्व आहे? सिमेट्रिक कर्व. ठीक आहे, सिमेट्रिक बेल शेप्ड कर्व. बेल शेप्ड कर्व. Okay, so in the normal distribution there exists a bell shaped symmetric curve which is symmetric about y axis. ओके, म्हणजे कर्वचा इकडे जेवढा पार्ट आहे तेवढाच इकडे पार्ट आहे. ठीक आहे, आणि या कर्वने जो एक्स ऍक्सिसची जो एरिया केलेला आहे तो म्हणजे तुमची एरिया दाखवतो. ठीक आहे, या ऍक्सिस बरोबर या कर्वने जेवढा एरिया बाउंड झालेला आहे तो एरिया किती आहे बाबा? 1 आहे. येते का लक्षात? एरिया बाउंडेड बाय द कर्व विथ द एक्स ऍक्सिस इज नथिंग बट 1. व्हाय? बिकॉज पी ऑफ एक्स हे कसला फंक्शन आहे तुमचं? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ठीक आहे, देअरफॉर समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 1. हा एरिया किती असणार आहे तुमचा? 1 असणार आहे. ठीक आहे. नाउ इन दिस नॉर्मल डिस्ट्रीब्युशन एक्स इज कंटिन्युअस व्हेरिएबल, सो हियर एक्स टेक्स प्लस इन्फिनिटी टू मायनस इन्फिनिटी व्हॅल्यू. ठीक आहे, एक्स व्हेरिएबल कितीही व्हॅल्यू घेऊ शकतोय, -इन्फिनिटी आणि -इन्फिनिटी, इन बिटवीन -इन्फिनिटी अँड प्लस इन्फिनिटी. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू यूज दिस कर्व ऑलवेज टू फाइंड द एरिया बाउंडेड बाय द एक्स व्हेरिएबल. ठीक आहे, एक्स हा कोणत्या कंडिशन मध्ये दिलेला आहे? ठीक आहे, तो आपण इथे प्रत्येक वेळेस हा कर्वचा यूज करून तो पर्टिक्युलर एरिया फाइंड करणार आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे या एरिया जो बाउंडेड एरिया आहे या बेल शेप्ड कर्वचा तो टोटल एरिया किती आहे? टोटल
टोटल एरिया इज इक्वल टू 1. समेशन ऑफ पी ऑफ एक्स म्हणजेच काय आहे, टोटल एरिया किती दाखवतोय, हा 1 दाखवतोय. म्हणजेच आता या कर्वला वाय ऍक्सिस हा काय करतोय, दोन सेम पार्ट मध्ये डिवाइड करतोय. मग मला सांगू शकता या पॉझिटिव्ह साइडचा एरिया किती असू शकेल कर्वचा, या पॉझिटिव्ह साइडचा एरिया किती असू शकेल, किती असणार आहे? टेल मी द एरिया ऑफ दिस पॉझिटिव्ह साइड ऑफ दिस कर्व, या पॉझिटिव्ह साइडचा एरिया किती असणार आहे? मग टोटल एरिया जर 1 दाखवतोय, पॉझिटिव्ह साइडचा एरिया 0.5. 0.5, हाफ हाफ मीन 0.5, आणि निगेटिव्ह साइडचा एरिया किती असणार आहे, सेम 0.5 असणार आहे. येते का लक्षात? कारण का तुमचा जो नॉर्मल शेप्ड किंवा जो तुमचा बेल शेप्ड कर्व आहे तो सिमेट वाय ऍक्सिसने काय केलंय, दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. मग वन एरिया दोन पार्ट मध्ये डिवाइड केल्यावर हाफ पार्टचा एरिया किती असणार आहे, 0.5 अँड 0.5. आता ह्या कन्सेप्ट जे मी सांगते हे ऍक्च्युली आपण एक्झाम्पल मध्ये यूज करणार आहोत. ठीक आहे. सो हाफ पार्ट ऑफ दिस एरिया ऑफ हाफ पार्ट ऑफ दिस कर्व, area of the half part is 0.5 and other part is 0.5. ठीक है. Now while solving the example of the normal distribution, we convert variable x into variable z by using the formula x minus mu divided by sigma. ठीक है. एक्स व्हेरिएबल जो आहे तुमचा झेड व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. ठीक आहे. सो हिअर म्यू इज नथिंग बट मीन ऑफ द डिस्ट्रीब्युशन, जो काय ऑलरेडी दिलेला असतो तुम्हाला. आणि सिग्मा काय असतो सांगा, व्हॉट रिप्रेझेंट सिग्मा? येस, व्हॉट इज सिग्मा? राईट नाउ आय हॅव डिस्कस्ड विथ यू. व्हॉट इज सिग्मा? व्हेरी गुड. सिग्मा हे तुमचं काय आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन जसं म्यू सिम्बॉल आपण यूज करतो मीन दाखवण्यासाठी, मीन दाखवण्यासाठी म्यू सिम्बॉल यूज करायचा, तसं स्टँडर्ड डेव्हिएशन साठी आपण हा एक मॅथमेटिकल सिम्बॉल यूज करतो, तो म्हणजे सिग्मा. ठीक आहे. सो हिअर व्हॅल्यू ऑफ म्यू अँड सिग्मा इज गिवन टू यू. ठीक आहे. याला म्हणायचं स्टँडर्ड डेव्हिएशन. Okay, so for the given condition of x variable, we convert x variable into z variable by using this transformation. Z is equal to x minus mu is equal divided by sigma. ठीक आहे. मग या ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून आपण x व्हेरिएबल हा z व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करणार, आणि ह्या इथे z आपण डिनोट करणार. हे जे तुम्हाला फिगर दिसते, सिमेट्रिक कर्व दिसतोय, तिथे आपण झेड रिप्रेझेंट करणार. ओके, त्या कंडिशन साठी. आता इथे बघा सेंट्रल जी व्हॅल्यू आहे ती झेडची 0 दाखवते. ठीक आहे. इथे झेड इज इक्वल टू 0. ठीक आहे. हिअर झेड टेक्स plus infinity value in this side, and on this negative side z takes minus infinity value. Okay, and by using this z variable we are going to find the area, particular area for the given condition. आता आपल्याला तर माहिती आहे की या सिमेट्रिक कर्वचा जो टोटल एरिया आहे तो 1 आहे, हे तर माहिती आहे आपल्याला. त्याचा हाफ पार्टचा एरिया 0.5 आहे, त्याचा रिमेनिंग हाफ पार्टचा एरिया 0.5 आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग तुम्हाला जर हा एरिया विचारला, ठीक आहे, झेडच्या ह्या कंडिशन साठी एरिया विचारला, इथे समजा इथे झेड इज इक्वल टू 1 दाखवत असेल, हा पॉइंट आहे समजा, अप्रॉक्सिमेटली आपण आता दाखवायचंय कर्व वरती, हा झेड इज इक्वल टू 1 दाखवतोय पॉइंट. ठीक आहे. आणि तुम्हाला जर असा क्वेश्चन असेल, व्हॉट इज द एरिया बाउंडेड बाय, व्हॉट इज द एरिया ऑफ झेड, प्रोबॅबिलिटी ऑफ झेड म्हणजे ते एक एरिया रिप्रेझेंट करतोय. सो प्रोबॅबिलिटी ऑफ झेड लेस दॅन 1 किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन 1 घ्या.
प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन 1. याचं मिनिंग काय हो? तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की झेड जो कसा आहे 1 पेक्षा जास्त आहे, ती प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड करायची. मग मला सांगा, या कर्वचा यूज करून झेड ग्रेटर दॅन 1 हा पार्ट कुठे येतो? हा रिक्वायर्ड एरिया कुठे येतो? वेअर दिस एरिया एक्झिस्ट? हियर. दिसतं तुम्हाला? इथे हा एरिया एक्झिस्ट होतोय. ठीक आहे. इथून पुढचा सगळा इन्फिनिटीकडे जातोय की नाही हा शेप, हा सगळा एरिया काय दाखवतो तुम्हाला? कोणता एरिया दाखवतो हा? झेड ग्रेटर दॅन 1. आता याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. याचा अर्थ तुम्हाला काय फाइंड करायची? या कंडिशन मध्ये जेवढा बाउंडेड एरिया आहे तो एरिया फाइंड करायचा आहे. ठीक आहे. सो आता कसं करणार फाइंड? या बेसिक कन्सेप्टचा यूज करूनच हा एरिया फाइंड करायचा आहे. झेड ग्रेटर दॅन 1 हे मी आता कसं लिहू शकणार सांगा? म्हणजे आपल्याला बघा, टोटल एरिया आपल्याला माहित आहे, टोटल एरिया 1 आहे. आपल्याला टोटल एरिया नाही काढायचा. झेड इज इक्वल टू 1 च्या पुढचा एरिया जेवढा येतोय कर्वचा आणि एक्स झेड ऍक्सिसचा, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. सांगा मग तो कसा फाइंड करणार? इथे बघू शकता, ह्या हाफ पार्टचा एरिया किती आहे सांगा? ह्या हाफ पार्टचा एरिया, हा इथे बघा 0.5 आहे. ठीक आहे. या 0.5 मधून तुम्ही एवढा पार्ट सबस्ट्रॅक्ट केला. ठीक आहे. एवढा पार्ट म्हणजे झेड इज इक्वल टू 0 टू झेड इज इक्वल टू 1, म्हणजे झेडची कंडिशन काय असणार आहे? झेड लाईज इन बिटवीन 0 टू 1. एवढ्या पार्टचा एरिया तुम्ही 0.5 मधून सबस्ट्रॅक्ट केला तर तुम्हाला कोणता एरिया मिळतो सांगा? झेड ग्रेटर दॅन 1. करेक्ट? हॅलो, हा तुमचा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा कर्व आहे. इथे ओरिजिनला झेड इज इक्वल टू 0 असतंय. ठीक आहे. झेड इज इक्वल टू आपलं कोणतं चाललंय पॉईंट? झेड इज इक्वल टू 1 इथे कुठेतरी असेल अप्रॉक्सिमेटली. आपल्याला कोणता एरिया फाइंड करायचे? प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन 1. आता प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन 1 म्हणजे कोणता एरिया येतो कर्वचा? हा पार्ट येणार कर्वचा, बरोबर आहे का? की जिथे झेडच्या व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहेत. ठीक आहे, हे तरी समजलं. आता आपल्याला हा पार्ट फाइंड करायचा, म्हणजे याचा एरिया फाइंड करायचे. तर इथे आपल्याला माहितीये की हाफ कर्व जर टोटल एरिया, या टोटल कर्वचा एरिया 1 असेल तर याचा हाफ पार्ट जो आहे, हाफ एरिया, तो किती आहे? 0.5. म्हणजे हा पूर्ण शेडेड रिजन आहे तुमचं 0.5. इकडचा पण रिजन काय आहे? 0.5. ठीक आहे. मग मला सांगा, प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन 1 मी कसं लिहू शकते? आता याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची असेल तर मी कसं लिहिणार? 0.5 मधून एवढा पोर्शन मी कट केला तर तुम्हाला हा रिक्वायर्ड एरिया मिळतो की नाही? सो 0.5 मायनस किती एरिया? आता मी हा किती एरिया कट करायचा? ग्रेटर दॅन 1 पाहिजे आपल्याला. झेड 1 पेक्षा जास्त असणारा एरिया तुम्हाला फाइंड करायचे की नाही? मग आपल्याला हा एवढा पार्ट नकोय. ठीक आहे. मग इथे सांगा मला, 0.5 मधून तुम्ही काय सबस्ट्रॅक्ट करणार? इकडे बघूच नका तुम्ही आता निगेटिव्ह साईडला, पॉझिटिव्ह साईडकडे कॉन्सन्ट्रेशन द्या. ठीक आहे. हा आहे तुमचा कर्वचा पॉझिटिव्ह साईड. ठीक आहे. हा आहे तुमचा कर्वचा पॉझिटिव्ह साईड. हा अर्धा एरिया आहे. हाफ पार्ट ऑफ दिस कर्व इज 0.1. पूर्ण या कर्वचा अर्धा, हाफ कर्वचा एरिया किती आहे? 0.5. मग आपल्याला 1 पासूनचा पुढचा एरिया फाइंड करायचा आहे. मग 0.5 मधून काय सबस्ट्रॅक्ट करताल तुम्ही? इथे कोणता एरिया सबस्ट्रॅक्ट करणार तुम्ही? हा एवढ्या एरिया सबस्ट्रॅक्ट केला की तुम्हाला कोणता एरिया मिळतो? Probability of z greater than 1. So how could I find this area? Probability of z greater than 1 is equal to, या 0.5 मधून तुम्ही काय सबस्ट्रॅक्ट करणार? Probability of 0 lies in z lies in between 0 to 1.
Okay, we are going to subtract which area? The area of this curve which lies in between 0 to 1. आता हा पूर्ण कट केला, तुम्ही कट करून टाकला, तुम्हाला कोणता एरिया मिळणार आहे की जो 1 पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, जिथे 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू एक्झिस्ट होतात त्याचा एरिया मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, सो इन दिस वे, बाय युजिंग दिस सिमेट्रिकल कर्व and the variable z, we are going to find the area bounded for the given condition. ओके, ज्या कंडिशन साठी तुम्हाला एरिया विचारलाय तो एरिया आपण या सिमेट्रिक कर्वचा यूज करून फाइंड करणार. ठीक आहे, क्लिअर? हॅलो हॅलो, Yes, ma'am. ओके. आता तुम्हाला एक्झाम्पल घेताना ऍक्च्युली क्लिअरच होऊन जाईल आयडिया. ठीक आहे, फक्त एक लक्षात ठेवा, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे असा एक सिमेट्रिक कर्व आपण यूज करतो. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे बेल शेप्ड कर्व आहे हा. ओके, आणि मोस्ट ऑफ द टाइम तुमचे रिअल लाईफचे जे प्रॉब्लेम्स असतात ते नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा यूज करूनच सॉल्व्ह करतात. ओके, त्यामुळे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा ऍप्लिकेशन खूप वाईड ऍप्लिकेशन आहे. रिअल लाईफमध्ये याचा भरपूर उपयोग होतो नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा. ठीक आहे, सो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणलं की लक्षात ठेवायचं इथे एक सिमेट्रिक कर्व असतो की ज्याचा एरिया हा टोटल 1 असतो. ओके, आणि तो सिमेट्रिक कर्व का म्हणतात? कारण का वाय ऍक्सिसने काय केले, एरियाचे कर्वचे 2 पार्ट सेम पार्ट मध्ये डिवायडेशन केलेलं आहे. त्यातला एका अर्ध्या कर्वचा एरिया किती दाखवतो? 0.5, अँड रिमेनिंग हाफ कर्व, एरिया ऑफ रिमेनिंग हाफ कर्व इज 0.5. हा कन्सेप्ट आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करणार आहोत. ठीक आहे, आणि इथे 2 व्हेरिएबल वापरतो आपण, एक्स आणि झेड, विच इज युज्ड टू फाइंड द पर्टिक्युलर एरिया. ओके, पर्टिक्युलर एरियाज म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी आपण हे 2 व्हेरिएबल यूज करतो. ठीक आहे, सो वन बाय वन वी विल राईट अँड देन वी विल सी द एक्झाम्पल. ओके, राईट डाऊन. हेडिंग नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ह्या सर्वांनी हेडिंग नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. राईट डाऊन. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, normal distribution is a bell shaped curve. Normal distribution is a bell shaped curve. A bell shaped curve is a bell shaped curve if variable x is continuous variable. If variable x is continuous variable, that is x lies in between minus infinity to infinity. Write down, that is minus infinity less than x, less than infinity, less than infinity. काय लिहिलं सेंटेन्स सांगा तुम्ही? What you have written now? हॅलो हॅलो, आता काय लिहिलं तुम्ही सांगा सेंटेन्स? तेजश्री. हॅलो एम आय ऑडिबल? Yes, ma'am. हा, आता कोणता सेंटेन्स लिहिला तुम्ही रोहित? If variable x is continuous variable, uh, x is lies in between minus infinity to positive Infinity. Okay, we use normal distribution. We use normal distribution. We use normal distribution.
here z is equal to, write down, here z is equal to, write down this formula, a formula लिहा. Here z is equal to x minus mu divided by sigma. Here z is equal to x minus mu divided by sigma. Write down. Where z is equal to standard normal variable. Where z is equal to standard normal variable. I will write here. लिहून घ्या व्यवस्थित नोटबुक मध्ये. Here z is equal to x minus mu divided by sigma, where z is equal to standard normal variable किंवा व्हेरिएट असं म्हणू शकतो. mu is equal to mean, sigma is equal to standard deviation. And x is nothing but required value of continuous variable. ठीक है. ओके. Then write down normal distribution curve. याच्यानंतर लिहा normal distribution curve. Normal distribution curve. Draw this curve. आणि हा कर्व असा ड्रॉ करायचा की वाय ऍक्सिस ने त्याला सिमेट्रिकली डिवाइड केलं पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित ड्रॉ करा की हाफ पार्ट पॉझिटिव्ह साईडला आणि हाफ पार्ट निगेटिव्ह साईडला दिसला पाहिजे तुमचा. ठीक आहे. इथे x टेक्स मायनस प्लस इन्फिनिटी टू मायनस इन्फिनिटी व्हॅल्यू. ठीक आहे. देन ॲट द ओरिजिन z इज इक्वल टू 0. ओके. आणि एक्स ऍक्सिस वरच्या व्हॅल्यू हे झेड रिप्रेझेंट करतोय, कारण का वी कन्वर्ट एक्स व्हेरिएबल इनटू झेड व्हेरिएबल. ठीक आहे. राईट डाउन नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन कर्व. हा बेल शेप कर्व फाइंड ड्रॉ करा. द कर्व इज बेल शेप्ड. ठीक आहे. सो हियर write down we convert variable, इथे स्टार करा, हे पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. we convert variable x into z by which transformation z is equal to x minus mu divided by sigma. ओके. हा महत्वाचा पॉइंट आहे. ओके. सो इथे हा कर्व व्यवस्थित ड्रॉ करा. इथे लिहा तुम्ही हाफ पार्ट. आता तुम्ही वेगवेगळे नोटिफिकेशन स्केच करू शकता. इथे स्लॅन्टिंग लाईन काढा, सॉरी स्लिपिंग लाईन ड्रॉ करा. इथे स्लिपिंग लाईन हा एवढा पार्ट किती असणार आहे 0.5. ओके. आणि इथे कर्ली लाईन ड्रॉ करा, कर्ली लाईन. ओके. अशा हा एरिया किती असणार आहे 0.5. ओके. देअरफॉर टोटल एरिया इज इक्वल टू 1. ओके. आणि टोटल एरिया मी कसा दाखवणार सांगा. आता प्रोबॅबिलिटीच्या फॉर्म मध्ये मी कसा दाखवणार सांगा. टोटल एरिया कोणते दोन पॉइंट मध्ये बाउंडेड आहे सांगा. आपण जसं म्हणत होतो की नाही, आता एखादा कर्व या दोन लिमिट मध्ये बाउंडेड आहे.
ठीक आहे. तसे आता हा पूर्ण एरिया कोणत्या 2 पॉइंट मध्ये बाउंडेड आहे सांगा. झेड हा व्हेरिएबल कोणत्या 2 पॉइंट मध्ये बाउंडेड आहे? प्लस इन्फिनिटी निगेटिव्ह इन्फिनिटी. हा, येस. मग इथे मी कंडिशन काय लिहिणार? टोटल एरिया म्हणजेच काय? प्रोबॅबिलिटी ऑफ झेड विच लाईज इन बिटवीन मायनस इन्फिनिटी अँड प्लस इन्फिनिटी. ठीक आहे. जो झेड मायनस इन्फिनिटी आणि प्लस इन्फिनिटी मध्ये आहे तो टोटल सगळा एरिया किती आहे? 1 आहे. ठीक आहे, हे लिहा. टोटल एरिया इज इक्वल टू, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, व्यवस्थित लिहा. ठीक आहे. मग 0.5 चा एरिया कसा तुम्ही रिप्रेझेंट करणार सांगा? 0.5 म्हणजे झेड ची कंडिशन कोणती असणार आहे सांगा तिथे बाळांनो? आता मी इथे लिहिते. हा, सांगा झेड ची कंडिशन कशी असणार आहे मग? 0. हा, प्रोबॅबिलिटी ऑफ, येस. जो जेवढा पॉझिटिव्हचा एरिया असतो तेवढाच निगेटिव्हचा असतो. तुम्ही रिप्रेझेंट कसं करणार ते मॅथमॅटिकली? प्रोबॅबिलिटी ऑफ, येस, 0. झेड लाईज इन बिटवीन 0 टू इन्फिनिटी. तो एरिया किती असणार आहे तुमचा? 0.5. ठीक आहे. आणि सेम एरिया निगेटिव्ह साइडला जेवढा एक्झिस्ट होतोय कर्वचा पार्ट, त्याचा पण एरिया 0.5 असणार आहे. ठीक आहे. इकडे निगेटिव्ह साइडला आहे म्हणून मायनस नसतं. एरिया हा नेहमी पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे जेवढा इकडं एक्झिस्ट होतो तेवढाच इकडे एक्झिस्ट होणार आहे एरिया. ओके. सो हाऊ कुड वी एक्सप्रेस दिस? प्रोबॅबिलिटी ऑफ मायनस इन्फिनिटी लेस दॅन झेड लेस दॅन 0 इज ऑल्सो 0.5. ठीक आहे. एरिया कसे असतात? दोन्ही साईडला सेम असतात. ओके. कारण का कर्व कसा आहे तुमचा? सिमेट्रिक आहे. ठीक आहे. राईट डाऊन दीज 2 पॉइंट्स. ठीक आहे. नाव राईट डाऊन. झालं हे लिहून? इथे लिहा झेड इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी, झेड टेन्स टू मायनस इन्फिनिटी, हिअर झेड टेन्स टू प्लस इन्फिनिटी या साईडला. ठीक आहे. झेड व्हेरिएबल खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, कारण का आपण जो एक्स व्हेरिएबल आहे ना तो झेड मध्ये ट्रान्सफर करणार आहोत. ठीक आहे, या ट्रान्सफॉर्मेशननी. आणि मग या कर्वचा यूज करून आपण फक्त डायग्रामचा यूज करून प्रोबॅबिलिटी म्हणजे रिक्वायर्ड एरिया फाइंड करायचं. ठीक आहे. फिनिश रायटिंग. हॅलो. येस मॅम. ओके. आता समजा मला हा एरिया दाखवायचा आहे. द एरिया बाउंडेड बाय z is equal to 0 and z is equal to 1. Then how could I represent graphically मी हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा कर्व कसा ड्रॉ करणार आहे? डेफिनेटली नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे हा सिमेट्रिक बेल शेप्ड कर्वच असतो. ठीक आहे. तो कसा असणार आहे? बेल शेप्ड विच इज सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस. ठीक आहे, असंच असणार आहे तो डेफिनेटली. दिस इज युअर वाय ऍक्सिस. ठीक आहे. आता झेड इज इक्वल टू 0 म्हणजे हा पॉइंट आहे, आणि झेड इज इक्वल टू 1 म्हणजे हा कोणता पॉइंट आला? इथे कुठेतरी अप्रॉक्सिमेटली आपण दाखवायचं. हा आहे तुमचा झेड इज इक्वल टू 1. ओके. आणि हा तुमचा एरिया जर तुम्हाला विचारला तर हा शेडेड रिजन तुम्हाला फाइंड करायचा असतो. बाय युझिंग दीज बेसिक कन्सेप्ट
ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्टचा यूज करून आपण अशा टाइपचे रिक्वायर्ड एरिया फाइंड करायचे. ठीक आहे. आता तुम्हाला एरिया कशातला विचारलंय, कोणत्या कंडिशन मधला विचारलं आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ 0 लेस दॅन झेड लेस दॅन 1, म्हणजे झेड ची व्हॅल्यू 0 to 1 मध्ये येते, तो एरिया तुम्हाला विचारलाय. म्हणजे ग्राफिकली आपण दाखवतो 0 to 1, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली हा शेडेड पार्टचा एरिया फाइंड करायचा आहे. ठीक आहे. आपण कसा फाइंड करायचा एकदा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण बघणारच आहोत. ठीक आहे. सो राईट डाऊन फॉर एक्झाम्पल, therefore the area bounded by z is equal to 1, z is equal to 0 and z is equal to 1, that is, इथे लिहा, that is probability of z less than 0 less than 1 is represented graphically in this way. Okay. हेच काय दाखवतंय, therefore probability of 0 less than z less than 1 which represents area under the curve, area under the normal curve. हा तुमचा बेल शेप्ड कसला कर्व आहे? नॉर्मल कर्व. एरिया अंडर दी नॉर्मल कर्व फ्रॉम 0 to 1. ओके. हा काय रिप्रेझेंट करतो? हा एरिया रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. चलो जायचं एक्झाम्पल कडे. आता एक जस्ट फॉर्म्युला लिहा. इथे काय फॉर्म्युलाने आपण काय इक्वेशन कोणत्या कर्वचं वगैरे फाइंड करणार नाहीये. एक जस्ट फॉर्म्युला लिहा. Therefore by standard normal distribution, equation of curve reduces to f of z is equal to y, किंवा याला y म्हणू शकतो. y is equal to f of x, हे f of z मध्ये कन्वर्ट केलेला आहे, तो आहे f of 1/√2 pi into e raised to minus z square upon 2. हे कधी इक्वेशन मिळतं तुम्हाला? ज्यावेळेस तुम्ही एक्स व्हेरिएबल हा झेड मध्ये कन्वर्ट करता. ठीक आहे. या इक्वेशनचा कुठेही आपण यूज करणार नाहीये, कारण का आपण कर्वचा यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. तो ही जस्ट इक्वेशन आहे which represents the equation of curve. When we convert variable x into variable z, normal variable z, standard normal variable, z square divided by 2. ओके. झाले लिहून. एक्झाम्पल या टाइपचे खूपच सोपे आहेत. चलो फिनिश रायटिंग. हे लिहिला. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज, हॅव यू रिटन दिस? हे लिहिलं का? हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. चलो मूव फॉर द एग्जाम्पल. राइट डाउन एग्जाम्पल. If mean is equal to 12 and standard deviation is equal to 4, find probability of x greater than or equal to 20 by normal distribution. Solution. Go for the solution. Okay. So for finding the area, जो हा x greater than or equal to 20 म्हणजे काय?
की x पेक्षा 20 पेक्षा जेवढा मोठ्या व्हॅल्यू आहेत, 20 आणि 20 पेक्षा जेवढ्या मोठ्या व्हॅल्यू आहे तेवढ्या व्हॅल्यू मध्ये जेवढा कर्वचा पार्ट येतो तो एरिया फाइंड करणे म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20 ची व्हॅल्यू फाइंड करणे. ओके, मग 20च्या पुढचा जेवढा कर्वचा एरिया कर्वचा पार्ट येतो तो एरिया आपल्याला फाइंड करायचा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा. ठीक आहे, व्हॉट इज अवर फर्स्ट स्टेप? फर्स्टली वी कन्वर्ट x into standard normal variate z, x into z, x हे z मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन गिवन. व्हॉट इज गिवन? मीन. मीन m ने दाखवतो किंवा म्यू सिम्बॉल पण यूज करतो मीन साठी. ठीक आहे, मीन इज इक्वल टू 12. स्टँडर्ड डेविएशन कशाने डिनोट करतो, कोणत्या सिम्बॉलने? सिग्मा. सिग्मा इज गिवन टू यू 4. ठीक आहे, मीन दिलेला आहे 12, सिग्मा दिलेला आहे 4. ओके, सो देअरफॉर फॉर x इज इक्वल टू 20, x ची कोणती रिक्वायर्ड व्हॅल्यू आहे? 20 दिलेली आहे. ठीक आहे, मग x इज इक्वल टू 20 साठी z ची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, सो फॉर x इज इक्वल टू 20, व्हॉट इज z? यस, टेल मी व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ z? हॅलो, what is the formula of z? X minus mu upon x sigma. minus mu divided by sigma. ठीक आहे, आता x इज इक्वल टू 20 साठी z ची व्हॅल्यू फाइंड करा. सांगा काय येणार आहे? x किती आहे तुमचा? 20. म्यू किती आहे? स्टँडर्ड डेविएशन मीन हा आहे तुमचा 12. सिग्मा स्टँडर्ड डेविएशन इज 4. सो टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ z? Therefore z इज इक्वल टू हाऊ मच? 2 येते ना. ठीक आहे, z इज इक्वल टू 2. ओके, आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा कर्व ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, आणि आपल्याला एक्झॅक्टली कुठला एरिया फाइंड करायचे ते कर्व वरनं ठरवायचंय आपण. ओके, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे त्यामुळे तुमचा कर्व कसा असते? बेल शेप्ड कर्व असतो, आपल्याला माहिती आहे. युअर कर्व इज लाईक बेल शेप्ड कर्व. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली ड्रॉ करायचंय. इथे काही एवढा ॲक्युरेट नाही आहे ना. ठीक आहे, जेवढा कर्व निगेटिव्ह पार्टला आहे वाय ऍक्सिसचा तेवढाच कर्वचा पार्ट पॉझिटिव्ह साईडला असणार आहे. ठीक आहे, याला म्हणायचे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा कर्व. ठीक आहे, हा झाला तुमचा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा कर्व. ओके, इथे सेंटरला z ची व्हॅल्यू किती असते बाळांनो? 0. ठीक आहे, आता आपल्याला कोणती व्हॅल्यू फाइंड करायची? वी फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ x greater than or equal to 20. x greater than or equal to 20. आपल्याला माहिती आहे x is equal to 20 याचा अर्थ काय? z is equal to 2. म्हणजेच आपल्याला काय फाइंड करायचे? This implies we find, आपल्याला काय फाइंड करायचे? x is equal to greater than or equal to 20 म्हणजेच आपल्याला z च्या फॉर्म मध्ये काय फाइंड करायचे? प्रोबॅबिलिटी ऑफ z greater than or equal to 2. ओके, आपण काय केलं? पहिल्यांदा एक्स व्हेरिएबल झेड मध्ये कन्वर्ट केला. मग एक्स ची कंडिशन काय आहे? एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. आता हा आपल्याला एरिया फाइंड करायचे. सो तो एरिया आता कर्व मध्ये कुठे येतोय बघायचे. ठीक आहे, इथे समजा झेड इज इक्वल टू 1 असेल, इथे समजा झेड इज इक्वल टू 2, अप्रॉक्सिमेटली घ्यायचे. ठीक आहे, सपोज दिस वर्टिकल लाईन रिप्रेझेंट्स झेड इज इक्वल टू 2. समजा हा पॉइंट आहे तुमचा z इज इक्वल टू 2. सो टेल मी प्रोबॅबिलिटी ऑफ z ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 मीन्स विच इज अवर रिक्वायर्ड एरिया. कोणता आपला रिक्वायर्ड एरिया आहे सांगा? येस, टेल मी विच इज अवर रिक्वायर्ड एरिया. येस, कोणत्या साईडला येणार आहे तो? z इज इक्वल टू 2 च्या पॉझिटिव्ह साईडला कोणत्या साईडला येणार आहे? पॉझिटिव्ह साईडला. Positive. Very good. So you can see here the shaded region is nothing but the required area. z is equal to 2 पेक्षा सगळ्या व्हॅल्यू मोठ्या आहेत. म्हणजे ह्या सगळा हा एरिया जो येतो इथे एक्स ऍक्सिस मध्ये आणि ह्या z is equal to 2 च्या नंतरचा जो एरिया येतोय तो म्हणजे कोणता रिक्वायर्ड एरिया आहे?
त्या एरियालाच आपण कसं रिप्रेझेंट करायचंय, प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. ओके, हा एरिया आपल्याला फाइंड करायचा. ठीक आहे, सो प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2, हाऊ कुड वी फाइंड? कसा फाइंड करायचा? आपल्याला बेसिक कन्सेप्ट कडे जायचंय. आपल्याला माहितीये की टोटल जो एरिया आहे, टोटल एरिया इज इक्वल टू 1, आणि हा जो हाफ पार्ट आहे, ठीक आहे, टोटल एरिया 1 आहे, म्हणजे या कर्वचा, बेल शेप्ड कर्वचा अर्धा एरिया किती आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ 0 लेस दॅन or इक्वल टू झेड लेस दॅन or इक्वल टू इन्फिनिटी, हा एरिया किती आहे तुमचा? 0.5. ओके, हा तुमचा एरिया किती आहे? 0.5. ठीक आहे, आपल्याला कोणता एरिया पाहिजे? 0.5 मधला एवढा पार्ट कट केला की आपल्याला रिक्वायर्ड एरिया मिळतो. हा पार्ट म्हणजे काय दाखवतो तुम्हाला? झेडच्या कोणत्या व्हॅल्यू दाखवतो? दिस इज 0.5. ठीक आहे, हा पूर्ण एरिया. एक मिनिट. आता या 0.5 मधून जर तुम्ही एवढा पार्ट कट केला, तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये, एवढा पार्ट, हा पूर्ण पार्ट कट केला, तर तुम्हाला कोणता एरिया मिळतो? वी गॉट द एरिया प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन और इक्वल टू 2. ओके, मग प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन और इक्वल टू मी कसं लिहू शकणार आहे? कसं लिहू शकणार आहे? 0.5 मायनस probability of z which lies in between 0 to 2, which lies in between 0 to 2. जो एरिया, जी व्हॅल्यू झेड ची 0 to 2 मध्ये येते, तेवढा पार्ट तुम्ही कट केला तर तुम्हाला हा रिक्वायर्ड एरिया मिळून जातो. ठीक आहे, मग आता 0.5 म्हणजे माहिती आपल्याला, हा या अर्ध्या पार्टचा पूर्ण एरिया 0.5 आहे. त्याच्यातून तुम्ही एवढा सबस्ट्रॅक्ट पार्ट केला तर तुम्हाला हा रिक्वायर्ड एरिया मिळतो. ठीक आहे, मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ 0 to 2 ही प्रोबॅबिलिटी माहित पाहिजे, आणि ही जी प्रोबॅबिलिटी आहे ते तुम्हाला गिवन प्रोबॅबिलिटी असते. ठीक आहे, म्हणजे ही कंडिशन तुम्हाला दिलेली असते एक्झाम्पल मध्ये. इथे लिहा एक्झाम्पल मध्ये, गिवन दॅट, given probability of 0 less than x less than 2 is equal to, ही प्रोबॅबिलिटी जस्ट तुम्हाला दिलेली असते. ठीक आहे, याची व्हॅल्यू आहे 0.4772. ओके, हे एका चार्ट वरून ह्या ज्या व्हॅल्यू निघतात ह्या दिलेल्या व्हॅल्यू असतात तुम्हाला. या व्हॅल्यू ज्या असतात त्या प्रोबॅबिलिटीच्या दिलेल्या असतात. ठीक आहे, सो सिम्पली पुटिंग दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन वी गॉट द रिक्वायर्ड एरिया. ओके, हे समजलं का? इक्वेशन कसं लिहिलं ते बोला. सिंपल आहे, डायग्राम बघा ना तुम्ही. आपल्याला हा शेडेड पार्टचा एरिया पाहिजे. ओके, मग तुम्ही कोणता पार्ट याच्यातून सबस्ट्रॅक्ट करणार? या हाफ कर्व मधून हा एवढा पार्ट तुम्ही सबस्ट्रॅक्ट केला की तुम्हाला कोणता रिक्वायर्ड एरिया मिळतो. ओके, हा पार्ट म्हणजे काय दाखवतो? प्रोबॅबिलिटी ऑफ 0 झेड, प्रोबॅबिलिटी ऑफ झेड विच लाईज इन बिटवीन 0 to 2, एवढा पोर्शन तुम्ही कट केला या अर्ध्या कर्व मधून, तर तुम्हाला काय मिळतो? कोणता एरिया मिळतो? प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन और इक्वल टू 2. मग आपल्याला माहितीये पूर्ण अर्ध्या कर्वचा एरिया म्हणजे किती असतो? 0.5. म्हणजेच हे कसे रिप्रेझेंट करू शकतो? 0.5 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ झेड लाईज इन बिटवीन 0 to 2. अंडरस्टूड? समजलं? हॅलो तेजस्वी, हॅलो हॅलो, Yes, ma'am. ओंकार, ओंकार, Yes, ma'am. अंडरस्टूड? Yes, ma'am. मग मला सांगा 0.5 मायनस ही प्रोबॅबिलिटी तुम्हाला दिलेलीच आहे, हे दिलेली व्हॅल्यू असते 0 to 2. ओके, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ झेड
विच लाईज इन बिटवीन 0 to 2, म्हणजे 0 to 2 मध्ये जेवढा एरिया येतो ती व्हॅल्यू दिलेली असते. किती दिली आहे तुम्हाला? 0.4772 ही दिलेली व्हॅल्यू असते. सो सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 किती आली सांगा मग तेजश्री. व्हॉट इज द आन्सर हिअर? सिम्पली काय करायचंय? सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. या 0.5 मधून एवढा पोर्शन तुम्ही डिलीट केला, इथे दिसतोय हा एवढा पार्ट डिलीट केला की तुम्हाला हा रिक्वायर्ड एरिया मिळतो. ठीक आहे, सांगा याचा आन्सर किती? प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2, व्हॉट इज द आन्सर? डेफिनेटली ती व्हॅल्यू कशी असणार आहे? 0.5 पेक्षा कमीच असणार आहे, कारण का अर्धा पूर्ण कर्वचा एरिया म्हणजे 0.5 आहे. तर त्या कर्वच्या एवढ्या पार्टचा एरिया डेफिनेटली 0.5 पेक्षा खूपच लहान असणार आहे. सांगा किती आन्सर आलं? येस, हु इज रिप्लाइड? माई इज रिप्लाइड 0.0228. ओके, 0.0228. ठीक आहे, लिहून घ्या नोटबुक मध्ये. व्हॉट वी हॅव डन? कसं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं? पहिल्यांदा दिलेल्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी आपण झेडची व्हॅल्यू फाइंड केली. कोणत्या फॉर्म्युलाचा यूज करून? झेड इज इक्वल टू एक्स मायनस म्यू डिवायडेड बाय सिग्मा. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू 20 म्हणजे झेड काय रिप्रेझेंट करतोय? झेड इज इक्वल टू 2. ठीक आहे, म्हणजे एक्स ज्यावेळेस 20 असेल त्यावेळेस झेडची व्हॅल्यू 2 येते. सो प्रोबॅबिलिटी आपण कशी एक्सप्रेस केली? एक मिनिट. Hello. So what we have done in this example, firstly we convert the given value of x into value z. आपण व्हेरिएबल कन्वर्ट केलं x into z. ठीक आहे, x इज इक्वल टू 20 म्हणजे z इज इक्वल टू 2 मिळालं आपल्याला. ठीक आहे, आता z इज इक्वल टू 2 हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या कर्व वरती हा एरिया नेमका कोणता असणार आहे? z इज इक्वल टू 2 हा पॉइंट इथं असेल, तर 2 च्या पुढचा जेवढा पार्ट आहे कर्वचा तो कसा असणार आहे? आपल्याला त्या रिक्वायर्ड कर्वचा आपल्याला काय करायचं? एरिया फाइंड करायचे. म्हणजे झेड इज इक्वल टू 2 च्या नंतर जेवढ्या व्हॅल्यू येतात, जेवढा कर्वचा पोर्शन येतोय तो एरिया फाइंड करायचा आपल्याला. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे अर्ध्या कर्वचा एरिया 0.5 आहे. मग या अर्ध्या कर्वच्या एरिया मधून जर तुम्ही 0 to 2 चा कर्व एवढा एरिया कट केला तर तुम्हाला हा रिक्वायर्ड एरिया मिळतो. सो दिस एक्सप्रेशन इज रिटन बाय probability of z greater than or equal to 2 is equal to 0.5 minus probability of z lies in between 0 to 2. ठीक आहे, आन्सर काय मिळालं? 0.0228 which is the area of this shaded region. Okay, write down this example carefully. Okay,
सो ज्यांचं रायटिंग झालंय त्यांनी चॅटबॉक्समध्ये रोल नंबर एंटर करा आणि लेफ्ट झाला तरी चालेल. नेक्स्ट लेक्चर आहे तुमचं. ठीक आहे, यू कॅन लेफ्ट. एंटर युअर रोल नंबर इन द चॅट बॉक्स. नोटबुकमध्ये व्यवस्थित एक्झाम्पल लिहा. Okay, Revnath, understood? हॅलो, एक्झाम्पल समजलं कसं सॉल्व केलं ते? ओके, लिहून घ्या आणि रोल नंबर एक चॅटबॉक्समध्ये एंटर करा. Otherwise, take screenshot. I'm going to left the meeting.